नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, राजमा पिकाला पाणी देत असताना साधारणपणे किती दिवसाच्या अंतराने आपण पाणी दिल्यानंतर आपल्या पिकाला वाढीसाठी आणि फळधारणेसाठी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होईल. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच पाहणार आहोत की राजमा पिकाला किती दिवसाच्या अंतराने आपण पाणी दिलं पाहिजे. तर त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, राजमा पिकामध्ये पाणी व्यवस्थापन हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय की जेणेकरून उत्पादनामध्ये त्याचा सहभाग होत असतो. तर अशा वेळेस बरेच शेतकरी पाणी व्यवस्थापन करते वेळेस चुकीच्या पद्धतीने पाणी व्यवस्थापन करतात आणि उत्पादन हे कमी निघतात. तर मग कशा पद्धतीने पाणी व्यवस्थापन केलं पाहिजे, तर सुरुवातीपासून आपण पेरणीपासून राजमा पिकाच्या पाणी व्यवस्थापनाविषयी माहिती पाहणार आहोत. तर सुरुवातीला जर आपण विचार केला, बरेच शेतकरी काय काय मनामध्ये असतं त्यांच्या की किंवा काय प्रश्न असतात, तर राजमा पेरणी करते वेळेस रान ओलून पेरलं पाहिजे किंवा ओलावा असला पाहिजे की कोरड्यावरती आपण पेरणी केल्यानंतर त्याचा फायदा होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, रान जर ओला असेल तर त्यावेळेस देखील आपण राजमा पीक हे पेरू शकतो आणि जर रान कोरडेचं असेल तरी पण राजमा हे पीक आपण पेरू शकतो. कोरड्यावरती राजमा पीक पेरलं तर लगेच पाणी सोडलं पाहिजे. आता बरेच शेतकरी म्हणत असतील की 1 दिवस किंवा 2 दिवसाच्या अंतराने आपण पाणी सोडलं पाहिजे. तर अशी कसल्याही प्रकारचं काही समस्या नाही की 1-2 दिवसांनी आपण पाणी सोडलं पाहिजे. आपण पेरणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्याला किंवा त्याच दिवशी आपण पाणी हे सोडू शकतो. परंतु एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट एक सांगतो तुम्हाला, पाणी सोडते वेळेस पाणी हे जास्त प्रमाणात मुरण रानामध्ये अशा पद्धतीने सोडू नका. फास्ट प्रमाणामध्ये पाणी सोडा. आता नवीन पद्धतीमध्ये साऱ्या पद्धतीमध्ये आपण याची पेरणी करत असतो. मग साऱ्या पद्धतीमध्ये साऱ्यामध्ये एक साऱ्यामध्ये आपण पाणी सोडलं पाहिजे. बरेच शेतकरी काय करतात, तर पेरणी केल्यानंतर 4-5 साऱ्यामध्ये पाणी सोडतात की जेणेकरून रान हे पूर्णपणे जास्त प्रमाणात ओलसर होतं आणि त्यातली ओल जास्त प्रमाणात हटत नाही. मग अशा वेळेस काय होतं, तर जे पण आपण बियाणं पेरलेलं ते बियाणं देखील सडायला सुरुवात होते. त्यामुळे देखील राजमा पिकामध्ये जी उगवण्याची क्षमता आहे बियाणाची ती कमी होते. त्यामुळे देखील आपल्याला नंतर उत्पादनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये घट निर्माण होऊन येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, राजमा उगवून आल्यानंतर देखील आपण कशा पद्धतीने पाणी व्यवस्थापन केलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या 1 महिन्यामध्ये आपण आपल्या जमिनीवरती कशा पद्धतीने आपली जमीन आहे त्याच्यावरती अवलंबून असतं पाणी व्यवस्थापन करणं. काळीची जर जमीन असेल तर पाणी व्यवस्थापन करते साधारणपणे 8 ते 9 दिवसाचा आपण गॅप दिला पाहिजे. कारण की वरतून जरी कोरडे दिसत असलं तर खालच्या साईडला काळी माती ही जास्त प्रमाणात पाणी हे शोषून घेत असते. भुरमोड किंवा कोरडवाहू जर जमीन असेल तर आपण साधारणपणे 5 ते 6 दिवसाच्या अंतराने आपण पाणी दिलं पाहिजे की जेणेकरून आपलं पीक हे म्हणजे सुकणार नाही. जास्त प्रमाणात जर आपण पाणी सोडलं तर काय होतं, तर बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात दिसतो. बुरशीचा प्रादुर्भाव दिसला तर आपलं जे बी झाड आहे ते झाड सडायला सुरुवात होते आणि त्याची मर ही जास्त प्रमाणात होते. त्यामुळे पाणी सोडते वेळेस थोडं काळजीपूर्वक पाणी सोडलं पाहिजे. नंतर 1 महिना जर ओलांडून गेला आणि फुलावस्था जर सुरू झाली तर अशा वेळेस आपण साधारणपणे 4 ते 5 दिवस किंवा 6 दिवस जशा पद्धतीने आपल्या रानाला वापसा येईल त्या पद्धतीने आपण पाणी सोडलं पाहिजे. साधारणपणे 5 दिवसाच्या अंतराने किंवा 6 किंवा काय काय अशा जमिनीत की त्यावरती ओलावा हा जास्त प्रमाणामध्ये हटत नाही किंवा रान वापशाला जास्त दिवस येत नाही, तर अशा वेळेस थोडं उशिरा पाणी हे दिलं पाहिजे. तर अशा चुका करू नका. पाणी व्यवस्थापन करताना चांगल्या पद्धतीने करा, कारण की पाणी व्यवस्थापनावरती आपलं उत्पादन हे जास्त प्रमाणामध्ये ठरलेलं असतं. खत व्यवस्थापन जर केलं तरी पण आपण पाणी सोडणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.